निवडणुकीआधी ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास, महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत देणाऱ्या महायुती सरकारनं निवडणुकीनंतर एसटी भाडेवाढीचा निर्णय घेतलाय आणि त्या विरोधात आता शिवसेना ठाकरे पक्षानं राज्यभर आंदोलन सुरू केलंय. बघूया. एसटीच्या भाडेवाढीवरून राजकारण जोरात. शिवसेना ठाकरे पक्षाचं राज्यभर आंदोलन. %15 दरवाढीचं सरकारकडून समर्थन. राज्यातल्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीच्या तिकीट दरात राज्य सरकारनं 14.95% भाडेवाढ केली आहे. 25 जानेवारीपासून भाडेवाढ लागू सुद्धा झाली. मात्र यावरूनच आता राजकारण तापलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज राज्यभरात एसटीच्या भाडेवाढी विरोधात निषेध आंदोलन केलंय. नांदेडमध्ये एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं. तिकडे धाराशिव मधल्या चक्काजाम आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांसह कार्यकर्त्यांनी तासभर रस्ता रोखून धरला. तुम्ही बुलेट ट्रेनला पैसे देताय आणि गरिबांच्या एसटीची भाडेवाढ करताय असं म्हणत निंबाळकरांनी सरकारवर टीका केली आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांनी एसटी स्टँडवर बस अडवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. एसटीच्या तिकीट दराची 15% भाडेवाढ मागे घेतली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिला. अन्याचा मुद्दा असा की सर्वसामान्य माणसाची ही एसटी आहे. आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते ही एसटी आहे. तिची 15% भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी मुख्य मार्गाने आंदोलन करतोय. आम्ही कुठे रस्त्यावर उतरत नाही. आम्ही एसटीच्या बस स्टँडच्या गेटवर आंदोलन करतोय. रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठे आम्ही अडथळा करणार आणि हा पहिला टप्पा आमचा. जर मला असं वाटतं ही मान्य नाही झाली मागणी तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, औंढा, हिंगोलीत शिवसेनेनं चक्काजाम आंदोलन केलं. एसटी तिकिटात महिलांना 50% सूट देऊन 15% भाडेवाढ करणं ही प्रवाशांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. हे चुकीचा निर्णय हे बदलायला पाहिजे. एकतर शासनाने हे विचार केला पाहिजे की माणूस आधीच परेशान असतो आणि अजून त्याच्यामध्ये भाव वाढत असतात तर योग्य नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर काँग्रेसनं सुद्धा भाडेवाढीचा मुद्दा उचलून धरला. भाडेवाढ मंत्र्यांनी नाही तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही. मग भाडेवाढ केली कोणी? आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार या सगळ्यांना दिलासा द्यावा. या सगळ्या विरोधानंतर सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांसह सत्ताधारी एसटी भाडेवाढीचं समर्थनच करतायत. एसटी 3 कोटी तोट्यात आहे. हे असंच सुरू राहिलं तर एसटी बंद करावी लागेल असं म्हणत सरनाईकांनी भाडेवाढ योग्य असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे एसटीची स्पर्धा जर लक्झरी सोबत करायची असेल तर भाडेवाढीचा भार हा सहन करावाच लागेल असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. 3 कोटीपेक्षा जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता आणि त्यामुळे एसटी महामंडळात 3 कोटीची तूट दर रोज येत होती. म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त. आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता. एसटी प्रवासात अनेकांना सवलत दिली जाते. राज्यातल्या सर्व महिलांना एसटी तिकिटात 50% सवलत आहे. 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी तिकिटात 50% सवलत आहे. 75 वर्षांवरच्या ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास आहे. 5वी ते 12वी ग्रामीण विद्यार्थिनींना मोफत एसटीचा पास दिला जातो. यासह एसटी तिकीट दरात सवलतीच्या एकूण 32 योजना सध्या सुरू आहे. त्यामुळे एसटी ही गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सरकारला वेगळा निधी एसटी महामंडळाला द्यावा लागतो. त्यामुळे एसटीची अवस्था सध्या अशी झाली. मात्र या प्रसिद्ध सवलतीच्या योजना रद्द करण्याऐवजी एसटीची भाडेवाढ ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. यावरून आता राजकारण झालं नसतं तरच नवल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.